ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग पहिला. ओव्या आहेत 91 ते 94 आणि गीतेचा श्लोक आहे 11. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम असं म्हणून अर्जुन भगवंतांना शरण गेलेला आहे. भगवंतांनी त्याच्या रोगाचे निदान केले आहे. अर्जुनाला स्वजनांच्या मृत्यूचा शोक होत होता. मी भीष्म द्रोणांना कसं मारू ही अर्जुनाची शंका होती. तेव्हा प्रथम तो शोक दूर करण्याकरता श्रीकृष्ण शोकाचे कारणच कसे निराधार आहे ते सांख्यशास्त्राच्या आधारे सांगण्यास सुरुवात करणार आहेत. श्लोक 11. श्री भगवान उवाच. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक केलास म्हणजे करतोस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगतोस, पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल किंवा न मेलेल्याबद्दल शोक करीत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी म्हणवसी परी नेनविते न संडिसी आणि शिकवू म्हणव तरी बोलिसी बहुसाल नीती. तू आपल्याला जाणता तर म्हणवतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे तुला काही शिकवावे असे म्हटले तर तू नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस. जातंध्या लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू आपण पे तरी नेणसी परी या कौरवाते शोचू पाहसी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कौरवांच्या करता शोक करू पाहतोस. याबद्दल आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतं. श्रीकृष्ण प्रथम अर्जुनाचे शोकाचे कारण कसे निर्मूळ आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत. अर्जुन श्रीकृष्णांना मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत होता. त्या कौरवांना एक कळत नाही पण आम्हाला तरी कळते ना, मग आपण का युद्धापासून परांगमुख होऊ नये असे अर्जुनाने श्रीकृष्णांना पहिल्या अध्यायात विचारलेलं होतं. आपण शहाणे आहोत असा थोडा त्याच्या बोलण्यातून देहाभिमानही डोकावत होता. संजयाने 10व्या श्लोकात सांगितलं की तम उवाच ऋषिकेश प्रहसन निव भारत. ऋषिकेश श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखं करून त्याला म्हणाले. त्यांच्या हसण्यात थोडी उपहासाची छटा दिसते. भगवंत त्याला गीतेत सांगतात की तू मोठ्या पांडित्याच्या गोष्टी सांगतोस पण तुझं वागणं काही शहाणपणाचं दिसत नाही. अरे, जे पंडित असतात ते मृत किंवा जिवंत व्यक्तीबद्दल शोक करत नाहीत. क्षत्रिय निहत संख्ये न शोच इति निश्चय असे वाल्मिकी रामायणात म्हटलेले आहे. आहवे तू हतम शूरम न शोचेत कथंचन असं महाभारतातही म्हटलेलं आहे. रणांगणात जे मृत पावतात त्यांच्याबद्दल शोक करणे उचित नाही. त्यामुळे भीष्म द्रोणादिकांच्या मृत्यूबद्दल अर्जुनाचा शोक करणं चुकीचं आहे. गतासून व अगतासून असे शब्द या श्लोकात आलेले आहेत. असू म्हणजे प्राण, गतासून म्हणजे ज्याचे प्राण गेलेले आहेत तो गतासू म्हणजे मृत्यू पावलेला, व अगतासू म्हणजे जिवंत असलेला ज्याचे प्राण गेलेले नाहीत असं. आता अगतासून म्हणजे जिवंत असलेल्यांच्या बद्दलही पंडित शोक करत नाहीत असं म्हटलेलं आहे. वास्तविक जिवंत असलेल्यांच्या बद्दल शोक करण्याचं कारणच काय? युद्धभूमीवरून क्षत्रिय जिवंत परत आले तर ती आनंदाचीच गोष्ट नाही का? पण गीतेचा त्याविषयी भाव असा आहे की रणांगणात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते, परंतु जे रणांगणावर युद्ध करून सुद्धा जिवंत राहतात त्यांची ही स्वर्गप्राप्तीची संधी हुकलेली असते. त्यामुळे ते शोकास पात्र ठरतात. पण पंडित लोक कशाबद्दलच शोक करत नाहीत. ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांनीही कोणती औषध योजना करायची हे ठरवून वरवर थोडे रागाचा सोंग घेतलेले आहे. अर्जुनाला म्हणत आहेत की आज आम्ही एक आश्चर्यच पाहिलं. गीतेमध्ये अर्जुनाने स्वजनवधाचे पाप लागेल, सर्व कुळालाच नरकवास प्राप्त होईल वगैरे शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याला उद्देशून श्लोकात प्रज्ञावाद असं म्हटलेलं आहे व तो शब्द लक्षात घेऊन
ज्ञानदेव श्रीकृष्ण मुखाने म्हणतात की तू जाणता तरी म्हणविसी. असे म्हणून ते तिचे पांडित्य कसे व्यर्थ आहे ते सांगत आहेत. त्याला म्हणतात की आज तू जी ही युद्धनिवृत्तीची भाषा बोलत आहेस ते एक आम्ही नवलच पाहिलं. तू स्वतःला शहाणा समजतोस आणि अज्ञानही प्रकट करतोस. बरं, तुला काही शिकवायला जावं तर तूच आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगू लागलेल्या आहेस. कारण त्याने पहिल्या अध्यायात कुलक्षयाचा परिणाम केवढा रंगवून सांगितला होता. त्याच्या वागण्याला उपमा देताना ज्ञानदेव म्हणतात की जन्मांधाला वेड लागल्यावर तो जसा सायरा वैरा धावत सुटतो तसे अर्जुनाचे शहाणपण आहे. मुळातच अंध असलेल्या मनुष्याला मार्गामार्गाचे ज्ञान नसते. अशा वेळी त्याने डोळसाचा हात पकडावा की नाही, पण तेही तो करत नाही व स्वतःच्याच भरोश्यावर नुसता चालत जात नाही तर सैरा वैरा पळत सुटतो. अशा वेळी काय होणार? त्याला नाशाशिवाय दुसरी गती आहे का? असा मनुष्य जसा सैरा वैरा पळत सुटून आपला आपणच घात करून घेतो त्याप्रमाणे अर्जुनाचं झालेलं आहे असे भगवंत म्हणत आहेत. वास्तविक अर्जुन ज्ञानी आहे, तरीही भगवंत त्याला जातंध्य असं का म्हणत असावेत? जातंध्य हा जन्मापासूनच अंध असतो, पण अर्जुनाने आपल्या डोळ्यावर आपल्या तथाकथित शहाणपणाचे पांघरून ओढलेले आहे. जातंध्य मनुष्य एक वेळ परवडला, त्याला सांगितले तर काहीतरी कळेल तरी, पण हे जे अर्जुनाने देहाभिमानाचे पांघरून स्वतःहून ओढून घेतलेले आहे ते तो दूर करायला तयारच नाही. झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागा करणार? तो जेव्हा स्वतःच ते सोंग टाकून देईल तेव्हा जागेपण मूलतः आहेच. तसंच अर्जुन स्वतःहून जेव्हा ही देहाभिमानाची झूल उतरवेल तर त्याला काही उपदेश केला तर उपयोग होईल. पण आपलं काही चुकतंय असं तो मानायलाच तयार नाही. मी सांगितले ते बरोबरच आहे अशी जर मनाची वृत्ती असेल तर कोणीही कितीही शिकवले तरी काय उपयोग होणार? हे मानलेले शहाणपणच त्याच्या घातास कारणीभूत ठरणारे आहे. अशोचानन्व शोचस्त्वम या पदांचा ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्याबद्दल तू शोक करतोस असा सामान्यपणे अर्थ घेतला जातो. परंतु ज्ञानदेवानी प्रसंगानुरोधाने तू आपण पे नेनसी परी या कौरवाते शोचू पाहसी. तू स्वतःला तर जाणत नाहीस आणि या कौरवांच्या करता शोक करत आहेस अशी प्रसंगानुरूप टीका केलेली आहे. स्वस्वरूप जाणलेस तर या सर्व जगताच्या कोड्याचा उलगडा होईल. स्वस्वरूपाला जाणणे हे खरे ज्ञान आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. म्हणून स्वतःच्या पिंडाचे स्वरूपाचे ज्ञान करून घेतले तर मग जगात जाण्याची अशी दुसरी कोणती गोष्ट राहणारच नाही. इथे ज्ञानी माणसाचे पहिले लक्षण सांगितले की ज्ञानी मनुष्य मृत किंवा जिवंत व्यक्तीबद्दल शोक करत नाही. येथे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या देहाभिमानालाच प्रथम सुरुंग लावलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला आणखीही थोडे रागवून बोलत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.